हाय हॅलो नमस्कार. आज आपण बनवणार आहोत दही मिरची. आता वाळवणाच्या पदार्थांना सुरुवात झालेली आहे, पण दही मिरची ही हिवाळ्यातच केली जाते. पण मी थोडा उशिरा केलेली आहे आणि उन्हाळा थोडासा कडक झाला की दही मिरचीसुद्धा छान होते. तर इथे मी अशी फ्रेश अशी बाजारातली अशी थोडीशी ढोबळी अशी थोडीशी तिखट आहे ही मिरची. तर अशाच प्रकारे मिरची आपल्याला दही मिरचीसाठी घ्यायची आहे. खूप जी एकदम फिकी असते ती नाही घ्यायची, त्याच्याने एवढी टेस्ट चांगली नाही लागत. तर अशा प्रकारे उभी उभी चीर देऊन द्यायची. 2 तुकडे अजिबात करायचे नाही. बरेच जण असे उभे 2 तुकडे म्हणजे जोडून ठेवतात असे, पण अशा प्रकारे छोटंसं चीर द्यायची याला. आणि अशा प्रकारे संपूर्ण मिरच्या मी इथे अशा चिरून घेतलेल्या आहेत. आणि आता याच्यामध्ये आपण थोडासा मसाला भरणार आहोत. जास्त काही साहित्य लागणार नाही आपल्याला आणि झटपट देखील होतील. तर अशा प्रकारे मी सगळ्या मिरच्या ह्या अशा चिरून घेतलेल्या आहेत. दही घेतलं आहे मी 1 पाव. 1 किलो मिरचीसाठी मी 1 पाव दही घेतलेलं आहे आणि थोडंसं हलकंसं घोळून घेतलं आहे याला घोळणीने. तर याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चम्मच इथे धनिया पावडर टाकलेला आहे. धनिया पावडर होतं माझ्याकडे आणि जिरं पावडर नव्हतं, म्हणून मी जिरं पावडर मिक्सरला बारीक करून घेतलं. तर 1 चम्मच जिरं पावडर घातलं आहे. आणि इथे मी काळं मीठ घातलेलं आहे 1 चम्मच. आणि जे आपलं सेंधव मीठ असते ते सुद्धा 1 चम्मच घातलेलं आहे. तुम्ही साधं मीठ देखील घालू शकता, पण काळं मीठ आणि सेंधव मिठाने खूप छान अशी चव येते. खूप जास्त मीठ टाकायचं नाही, कारण दह्यामुळे तिखटपणा कमी होतो आणि मिरची जास्त अशी तिखट वगैरे लागत नाही. त्याच्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं, नाहीतर खारट होऊन जाईल. तर आता 2 प्रकारे मी तुम्हाला भरून दाखवते ती मिरची. मसाला कसा भरायचा तर बघा, असं चमच्यानी असं भरू शकता तुम्ही. अशा प्रकारे मी ज्या प्रकारे भरत आहे, पण थोडा वेळ लागतो त्याच्यामुळे. भरपूर मिरच्यांना असं जास्त असतात आणि एक मिरची भरायला बराच वेळ लागतो. तर अशा प्रकारे देखील भरू शकता किंवा मग अशा प्रकारे असं दह्यात डुबवून असं मिरची भरू शकता. त्याच्यामुळे काय होते, मिरची आतमध्ये मिरचीचा जो पावडर वगैरे टाकलेलं असते मिरचीमध्ये मसाला, तर तो आतमध्ये मिरचीमध्येच राहतो, बाहेर अजिबात निघत नाही असा जास्त. तर अशा प्रकारे तुम्ही पटकन ह्या अशा सोप्या पद्धतीने करू शकता. अशा मिरचीचं भरू शकता मसाला हा. आणि संपूर्ण मसाला हा इतका झालेला आहे, जास्त बनवायची गरजसुद्धा नाही पडली मला. आणि असा मिक्स करून घ्यायचा आहे, असं हलवायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. याला 2 दिवस झाकून ठेवायचं आहे. तर झाकून ठेवल्यानंतर अजून पुन्हा म्हणजे 2-3 तासांनी पुन्हा असं हलवत जायचं आहे. म्हणजे दिवसभरातून 2 ते 3 वेळा आपल्याला हलवत जायचं आहे. 2 दिवस ठेवतो आपण, तर दोन्ही दिवस असं मिक्स करत जायचं आहे. म्हणजे अशा छान असा पिवळसर कलर येईल, म्हणजे आपल्या मिरच्या छान अशा तयार झाल्या आहेत. तर आता आपल्याला वाळत घालायच्या आहेत. तर एका मी चाळणीमध्ये ह्या काढून घेते. खाली इथे प्लेट ठेवली आहे, त्याच्यामुळे खाली सांडणार नाही. आणि बघा, मिरचीचं अजिबात पावडर वगैरे सांडलेलं नाही आहे. थोडंसं असं निघतेच थोडंसं, पण त्याच्यामध्ये ते जे स्टफिंग भरलेलं आहे ते राहून जातं तसं छान असं, आणि टेस्टसुद्धा छान येते. तर एका पॉलिथिनवर मी टाकलेले आहे इथे वाळत. पॉलिथिनवर टाकायच्या म्हणजे पटकन अशा वाळून जातात. बघा, छान अशा मिरच्या वाळलेल्या आहेत. ज्या दिवशी मी मिरच्या वाळवल्या त्या दिवशी थोडंसं ढगाळ वातावरण होतं, त्याच्यामुळे अशा काही मिरच्या अशा थोड्याशा काळपट झालेल्या आहेत. नाहीतर खूप छान अशी टेस्ट झाली आहे मिरच्यांची. आणि अशा हवाबंद डब्यामध्ये आपल्याला मिरच्या ठेवून द्यायच्या आहे. 1-2 वर्ष आरामात टिकू शकतात. अजिबात खराब नाही होत आणि अळीजळीसुद्धा लागत नाही. तर मस्त अशा मिरच्या झालेल्या आहेत आणि ह्या मिरच्या खूप छान लागतात. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आणि आता मी तळूनसुद्धा दाखवते तुम्हाला ह्या मिरच्या. तर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे, नंतरच आपल्याला ही मिरच्या इथे टाकायच्या आहेत. आणि फोडणीच्या वरणासोबत किंवा बेसन वगैरे बनवतो आपण, झुणका वगैरे, त्याच्यासोबत खूप छान लागतात. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, किती सुंदर अशा मिरच्या आपल्याला इथे तयार झालेल्या आहे आणि खायला तर खूपच छान लागतात. मस्त अशा, अजिबात तिखट लागत नाही. आणि जर त्या फिक्या मिरच्या घेतल्या तर त्यांची चव एवढी चांगली लागत नाही. म्हणून अशा प्रकारे अशा मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.